मित्रांनो खरोखर अभिमान वाटतो. माझा तालुका एक फक्त डोंगरमध्ये आहे आणि अनिल दादाच्या माध्यमातून 100 रुपये आले ते मला 1000 रुपये प्रमाणे आहेत. घाटकोपर आणि माझे मित्र अनिल दादा सकपाळ हेरा रसाळगड यांच्या माध्यमातून बक्षीस आले. रसाळगडाचं गाणं 6 तारखेला तुम्ही ऐकायला या. अनिल दादा तुम्हाला मानाचा मुजरा 100 रुपये तुमचे मिळाले. घाटकोपर दक्षता तांबटकर शिवम फडकले यांच्या माध्यमातून 100 रुपये आले. लगेच चालू बुवा चालू नाही बुवा प्युअर. किती मिनिटं मिनिटं किती सांगायची फक्त 15 12 मिनिटात कार्यक्रम उरकला. ऐका ऐका सुंदर स्तवन शायरांनी गायली. सुंदर कजरा मोहब्बत वाला सुंदर स्तवन आई वडिलांना गायली बुवा. मान्य करतो मान्य केली. गण गायला बुवा सुंदर गण आगमनाचा गण गायला निश्चितपणे गवळीत येऊन म्हणताय. बुवाची गवलन कुठे गेली ना. थांबा थांबा लिहिले 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 थांबा थांबा लिहिले लिहिले. बघा व्यंगावर बोलणार नाही मी मगाशीच सांगितले पहिल्या बारे. निश्चितपणे वेळ कुणावरही येते. कारण मित्रांनो शुभाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिलं. शुभाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे. लेखक एक मिनिट शिवबाच्या मावळ्यांना सह्याद्रीवर चढताना मी पाहिले आहे. लेखक वाचक संतांना या महाराष्ट्रात मी घडताना पाहिले आहे. अरे घाणेकर बुवासारखा बेताज बादशाह या शक्तितुऱ्यातला या रंगमंचावर त्याला मी रडताना पाहिलं आहे. वेळ वेळ सगळ्यांच्यावर येते सगळ्यांच्यावर येते. मी अपमान करणार नाही घाणेकर बुवांचा. आज बेताज बादशाह आणि हे भाष्य फिरतात ना सप्तसुरांचे हे स्वयंघोषित भाष्य. हे भाष्य आताचे खरा भाष्य तो आहे. पण हे भाष्य आहेत ना त्याचे सप्तसुरांचा. अरे यांना 7 ते 1 सूर माहिती नाही. यांना राग कुठला गातो आपण राग कुठला गातोय आपण स्तवन कुठली गातोय आणि त्याला आलापी कुठली देतोय आपण घन कुठला गातोय आलापी कुठली देतोय सांगतील. सतीश दादा आहेत पांडवदा आहेत चांगले संगीतकार आहेत. मला त्यांना बोलायचंच नाही ते सांगतील म्हणून म्हणतोय. ऐका थोडक्यात 15 मिनिटात 12 मिनिटात सांगतोय. 13 मिनिटं झाला सर लगेच येऊन सांगायचं सचिन बाबा बारी बंद बोलायचंच नाही बुवाना मला आज. कारण बुवा मला एक शब्द बोललेले सुधारलं बुवा सुधारलं त्यांना कळला. कारण नियतीचा फेरा बुवा नियती कुणाला सोडत नाही तुम्हालाही नाही आणि मी जर काही चुकलो तर उद्या मलाही सोडणार नाही. पांडुरंग हरी एवढ्या विषयावर सांगतोय. आणि म्हणून ऐका मस्त गवळींचा शेर सुंदर गायला बुवांनी. सुंदर गवळींचा शेर गवळण पण सुंदर गायली. ऐका देतो थोडीशी आणि त्यांची कट देतो आणि गाण्याला सुरू. बाबा का लावून दिलंच हा तेच बरोबर आहे बरोबर. तुम्हारे सिवा अपना चाहत करे कि जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. साधी गाईत राहू नका टाइमपास होतो बुवा. तुम्ही जे म्हणता ना मेरी जिंदगी मेरा त्याच्यात तुम्ही गवळण गाऊन घेऊन तुमचा गण गायला असता. चाली गाण्यात माझा पोरगा गातो आता 4 वर्षाचा आहे. चाली गाणी मोठी गोष्ट नाही. तुम्ही गाणी गा तुमची जी काय ती म्हणून ऐका. तुझ्या माझ्या प्रेमाचा झुलतो झुला अंतरात जपतो हक्काना तुला. सुंदर स्तवन वा ऐका तुमच्या चेहऱ्याच्या पाठीनं सांगा
नाही तर तुम्हाला येऊन आतमध्ये काहीतरी वेगळं सांगतील. सुंदर स्तवन, सुंदर गण, सुंदर गवळण, सुंदर गवळण घालीत तुम्ही. आणि ऐका, मी माझी वेगळी काट देतोय. ऐका 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 ऐका. तुझ्या तीन बायकांना, हा म्हणतो मी रात्री जपतो अंतरात. मग 3 बायकांना कुठे टाकलीस? कृष्णाच्या 3 बायका शास्त्रात सांगितलंय. पांडुरंगारी कृष्णाला 3 बायका. हा म्हणतो मी तुला जपतो राधेला. मला प्रेयसीला काय जपतो? बायकांना कुठे टाकलीस म्हणून म्हणतो. बघा, विषयाला विषय, भागाला भाग, विषयाला विषय द्यायचा कसा. तुझ्या 3 बायकांना का सोडून आला रे, नंतर अंतरात, मग अंतरात का जपतो मला रे. अरे तुला 3 बायका, 1 नाही 2 नाही 3 नाही 3. सोमवार, मंगळवार आणि बुधवार, आठवड्याचे 7च वार. तू राधेला कशाला जपतोय? बायकोला जप, बायकोला जप. एकटीला नाही 3 आहेत. मी तुम्हाला शप्पा सांगतो. बुवा आज त्याला कळलं, आज त्याला कळलंय की नियती जेव्हा वार करते तेव्हा असा वार करते की आज बुवांच्या गोट्या गुल. नियती वार करते. बघा बघा, माझ्यावर पण करेल शाहीर, तुमच्यावर पण करेल. नियती जेव्हा वार करते तेव्हा गोट्या गुल आपल्या. आणि म्हणून आज ते तुम्हाला कळलंय, चांगली गोष्ट आहे. एक शब्द वावगा तुम्हाला बोलणार नाही, पण बारी कशी काढून जातो ती बघा. फक्त तुम्हाला म्हणायचं आहे काय? मी सांगितलं होतं बुवांना विषयावर बोला. तुम्ही मला विषय दिलाय. मागाशी लावून चल धना धना कोणती लाव. हुकुमाचा मी माझ्या पुढे 6 नंबरचा बुवा चक्रा. अहो भेटलाय हा जोडीला जोडीला याच्या राणीला. शाहीर चेले चपाटे असतील तुमचे, त्यांना बाहेर पाठवा. तुम्ही येणार नाहीत मला माहिती आहे, त्यांना पाठवा बाहेर. तू याच्या राणीला साऱ्या पोरांनो तुम्ही ठोका. याच्या राणीला तुम्ही पोरांनो उभ्या ठोका. हे शब्द त्यांचे मागच्या वारीतले. उभ्या ठोका. मेंढूकोट हा गेम बसून खेळणार, तो बसून, उभ्या नाही. शाहीर, हो शाहीर, तुम्हाला जास्त आले त्या दिवशी. मेंढीकोट हा गेम बसून खेळला जातो. हा खेळ आहे पत्त्यांचा, तो बसून खेळला, तो कटिंग आणि कटिंग. आयुष्यात परत सचिन बुवाशी हे गाणं तुम्ही गाणार नाही. आणि एवढंच कटिंग देणार. फक्त मी चांगले विषय तुम्हाला ऐकवून जाणार मित्रांनो. एवढी माझी सांगतो काय. अरे हुकुमाचा हा छक्का बोले. हुकुमाचा जर छक्का असेल ना, मेंढीकोट आपण सगळ्यांनी खेळले, 4 जणात 6 जणात. हुकुमाचा छक्का असेल, एक्क्याला पण मारतो, 500ला पण मारतो, राणीला पण मारतो, मेंढीला पण मारतो. आहे का नाही? हुकुमाची दुरी असेल ती पण एक्क्याला मारते, मेंढीकोटाला. यांचा खेळ मेंढीकोटाचा आहे. हे आता फक्त आता काय म्हणतात माहिती आपल्याला, फक्त सारवा करतात. सारवा सराव, याला सारवा सराव म्हणतात. ऐका, हुकुमाचा हा छक्का बोले. माझ्या पुढे एकट्याचे चाले. हसाला गुलाम सांगतोय रडून रडून. तुझ्या दशावर म्हणजे मेंढीवर, तुझ्या दशावर बदाम माशावर माझी स्पीकरानी बसली रे चढून. तुझ्या दशावर माझ्या डोक्यावर स्पीकरानी बसली रे चढून. बस कशाला ऐका. 4 आहेत, 4 ऐका. डाव मांडीला 52 पाणी, खेळात शानी ही स्पीकरानी. बघाया चल गोपीला तुझ्या दशाला बदाम भाष्याला हुकुमाच्या राणीने कसा कापिला. दुसरी
याच्या राणीची याच्या राणीची वाट लावा पोरानो बसूनच्या बसून याच्या राणीची वाट लावा पोरानो बसूनच्या बसून बस वा हा मेंढीपोटचा खेळ हा उद्या खेळला जात नाही तुम्ही हा 5 मिनिटं लगेच घ्या लगेच बाकीची देत नाही कटिंग आता माझी बाकीची गाडी ऐका 2 मिनिटात देतो बघा फक्त बुवानी मला विषय विचारलाय की रथावरती ध्वजस्तंभ आणि अर्जुनाच्या रथाचा आधारस्तंभ मित्रांनो रामायण महाभारत काही उलटून पालटून बघा अर्जुनाच्या रथावर ज्या ध्वजावर ज्याचं चित्र आहे देतो माऊली घेतो नक्की 1 मिनिट जास्त बोलला का 5 मिनिटं फक्त अर्जुनाच्या रथावर ज्याचं चित्र आहे हनुमंताचे चित्र तुला कधी पण पटून दे अर्जुनाच्या रथावर कृष्ण त्याचा सारथी आणि अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर हनुमंताचे चित्र होतं म्हणून त्याला कर्ण मारू शकला नाही बुवा तुला कधीही उत्तर दे तू कुठल्याही शास्त्रात कुठल्याही याच्यात बघ मी जर उत्तर दिले मान्य कर खुर्ची बसून मान्य कर खुर्ची बसून चालेल आज तुम्हाला हो बोलणार नाही बोलणार बक्षीस आले पाटलांसाठी गोपाळ पाटील बरोबर मागे सांगितलं 300 रुपये आले आता कैचीत घेत नाही ऐका कैचीतले पैसे टिकत नाही असं चांगलं घेतलं 1000 रुपये आले ऐका पाटील ही व्यक्ती मित्रांनो मला समीरदादांनी सांगितले बरीचशी मंडळी या ठिकाणी पंचगावची भेटली आज त्यांचे चिरंजीव या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी आहेत गावचे खोत आहेत पाटील आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी फक्त एक मुखडा घेतोय आणि कार्यक्रमाची मी मनाची गाणी गायची आहेत ती सुरुवात करतोय म्हणायचं काय पाटलांसाठी काय म्हणायचं छोटो नाही गाणी नाही गाणी पाटील विसले कुणबी समाजाचे कार्यकर्ते मुंबई मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील नितीन विसले रोहित तांबे राकेश विसले जितेंद्र विसले यंग स्टार क्रिकेट क्लब पाटीलवाडी यांच्या वतीने बक्षीस आहे म्हणून म्हणायचं आहे खाली चार खाली नाही वरती काळाने हा तुमचा त्या क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत क्रूर काळाने हा तुमचा त्यांचे चिरंजीव आले सगळी मंडळी आहे क्रूर काळाने हा तुमचा बघा जन्माला प्रत्येक जण येतो मरायचं सगळ्यांना आहे म्हणून म्हणतोय क्रूर काळाने हा तुमचा केला जरी अंत गोपाळ पाटील कीर्ती रूपाने सदैव राहतील जिवंत म्हणून सांगितलं आता नाचायचं काय म्हणतोय काय म्हणतोय मामावादीच्या लागून नदी फक्त पुढे नाही का
ही गाणी पुरी करीन 6 तारखेला. शाण्याला शब्दाचा, येड्याला काही फायदा नाही. 700चा विचार, 750चा विचार. 800ला भेटतो. पोरग्याचं लग्न नाही, पोरग्याच्या बारसा पण देत घरी. हो, सांभाळा BSNL वापरा. अनिकेत पाते, गणबाई पूजला आहे मी, वेळ नाही. आमच्या सुनीलदा तुम्ही कशाला नाव सांगायला पाहिजे, मला पाठ आहे. ऐका, 500 रुपयांचं पारितोषिक. ऐका विषय का नवीन विषय लगेच. 2 मिनिटं माऊली. झालं संपला. ऐका 2 मिनिटं विषय फक्त. नवतरुणांमध्ये फॅशन आली अशी, छत्रपती सारे नटती दर दिवशी. शिवरायांवानी ठेवून दाढी मिशी, शिवरायांवानी ठेवून दाढी मिशी. नाक्यावरती जमती तरुण ही पोर, कपाळाला लावून अर्धी चंद्रकोर, सुगाराच्या अड्ड्यावरती पत्ते पिशी. ओ शिवरायावानी. वा, अरे प्रबोधनाची एवढी गाणी आहेत. वेळ नाही आज, वेळ नाही तर तुमचा खेळ काढला असता. खेळ आज सांगतोय, पण तुम्ही मला काय बोलले नाही म्हणून तुमचा आज आदर आणि आयोजकांचा सन्मान. बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.